नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण ह्या मस्त अशा टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. या पुरणपोळ्या करण्यासाठी याचं पीठ कसं व्यवस्थित मऊसूद मळायचं आहे, त्यासाठी काय ट्रिक वापरायच्यात हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी हरभरा डाळ 2 ग्लास घेतलेली आहे. तर ही वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे. आता ही डाळ व्यवस्थित निवडून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता डाळ धुवून झाली की आपल्याला ही कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. तर कुकरमध्ये डाळ टाकली की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. जितकी डाळ घेतली त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा तेलही टाकायचं आहे. आणि आता याला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर आता हे कुकर एकीकडे होते तोपर्यंत आपण आता पीठ मळायला घेऊयात. तर त्यासाठी आधी परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे परातीला पीठ चिटकून राहत नाही. आणि आता इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि आता त्यात 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आपल्याला हे दोन्ही पिठं व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे व्यवस्थित एक मिक्स करून घेऊन यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना पीठ घट्ट मळून झालं की त्याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं. नंतर पुन्हा एकदा पाणी लावायचं, पुन्हा एकदा तेल लावून मळायचं. अशा पद्धतीने 1 ते 2 वेळा तेल पाणी लावून पीठ मळलं की छान असं पीठ मऊसूत होतं. हीच आपली ही पीठ मळण्याची ट्रिक आहे. आता एकीकडे कुकरही झालेला आहे. तर याची पूर्ण वाफ गेल्यानंतर आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचं आहे. आता डाळ शिजली का ते पाहूयात. तर अशा पद्धतीने ते डाळ छान अशी शिजली आहे. आता हे चाळणीवर काढून घ्यायची. तर यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर इथे डाळ पूर्ण निथळून झाली आहे. आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची. तर हेच पाणी आपल्याला आमटी करण्यासाठी घ्यायचं आहे. आता कढई गरम झाली की त्यामध्ये डाळ टाकायची. तर इथे मी जो कट काढला आहे त्यामध्ये आता एक उलातनं डाळ यामध्ये टाकत आहे, म्हणजे आमटी छान चविष्ट होते आणि दाटपणा पण येतो आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर इथे मी 2 ग्लास बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतली त्याच ग्लासने ते गूळ घेतलेला आहे. आता गूळ व्यवस्थित मिक्स करत हे पुरण परतून घ्यायचं आहे. पुरण परतत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. त्यामुळे पटकन गूळ विरघळतो आणि एकसारखा सतत हलवत आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पुरण छान असं परतून घ्यायचं आहे. पुरण घट्ट झालं की यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं पुरण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे पुरण छान असं घट्ट झालेलं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आणि आता हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी पुरण गरम गरमच छान असं वाटून घेतलं आहे. आता आपण पोळ्या करून घेऊयात. तर इथे पीठ पाहू शकता छान असं भिजलेलं आहे. आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं. तर अशा पद्धतीनेच आपण तेल पाणी लावून पीठ मळल्यामुळे हे छान असं मऊसूद होतं. त्यामुळे पोळ्या फुटत नाही आणि छान मऊ होतात. तर हाताला थोडं पीठ लावून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याची पारी करून यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूने पुरण व्यवस्थित दाबत दाबत यामध्ये भरायचं आहे आणि पीठ वरच्या दिशेने थोडं थोडं वर सरकवत अशा पद्धतीने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. थोडंसं वरचं टोक काढून हे पुन्हा सपाट करून
ह्याला सुकं पीठ लावून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची म्हणजे फुटत नाही. आणि दोन्ही साईडनी पोळी लाटून घ्यायची. एकाच बाजूने पोळी लाटली तर एक बाजू पिठाची जाड होते, त्यामुळे दोन्ही बाजूने पोळी लाटली की छान अशी मऊसूद होते. तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी पोळी लाटून झाली आहे, कुठेही फुटली नाही, काही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. आणि आता पोळी लाटून झाली आहे. तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा मध्यम आचेवर गरम करायचा आणि पोळी यावर लगेच टाकून 1 ते 2 सेकंद ही पोळी तशीच ठेवायची आणि नंतर पलटी करून घ्यायची. तरी ते पाहू शकता मस्त अशी पोळी फुगायला लागली. पोळी फुगायला लागली की यावर तेल किंवा तूप काही लावू शकता. तर अशा पद्धतीने तूप लावून ही पोळी दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे. तर करपून न देता गवळी गवळीच आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तरी ते पोळी छान अशी भाजून झाली. आता ही एका जाळीवर काढून घ्यायची. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची पीठ मळण्याची ट्रिक कशी वाटली, पुरणपोळ्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुमच्याकडेही काही अशा ट्रिक असतील तर त्या मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.